सर्वप्रथम इयत्ता 5वीच्या सर्व माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार। सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 2.6 म्हणजेच आपण जो पूर्वी तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला आहे, विभाजक म्हणजे काय आणि विभाज्य म्हणजे काय आणि विभाज्यतेच्या कसोट्या विविध अंकांच्या, त्या विभाज्यतेच्या कसोट्या वापरून आणि विभाजक व विभाज्य ही संकल्पना वापरून आपल्याला हा सराव संच 2.6 या ठिकाणी सोडवायचा आहे। तर यामधील प्रश्न पहिला आहे, 48 या संख्येच्या विभाजकापैकी किती विभाजक मूळ अवयव आहेत? तर विभाजक म्हणजे काय आणि विभाज्य म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलंच आहे, तुम्ही शिकलाच असाल, तुम्ही समजलाच असाल। तर या 48 च्या विभाजकापैकी किती विभाजक मूळ आहेत म्हणते। मूळ म्हणजे काय, मूळ संख्या म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला माहित आहे। मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 व ती स्वतः संख्या या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही तिला म्हणायचं मूळ संख्या। मग 48 च्या विभाजकापैकी किती विभाजक मूळ अवयव आहेत? मग काय करायचं, 48 चे आपण काय करू, विभाजक लिहू अगोदर। 48 चे विभाजक म्हणजे 48 ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो। पहिल्यांदा कोणत्याही संख्येचा पहिला विभाजक काय असतो, 1 हा असतो, तुम्हाला सांगितलेला आहे। दुसरा विभाजक 2, 48 च्या एकक स्थानी 8 आहे म्हणून दुसरा विभाजक 2 आहे। नंतर या संख्येला 3 ने भाग जातो का, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज 3 च्या पटीत असेल, 3 च्या पाड्यात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो, म्हणजे त्या अंकांची बेरीज केली 4 आणि 8 किती होतात, 12 होतात। मग 12 ला 3 ने भाग जातो म्हणून 48 ला सुद्धा 3 ने भाग जातो, म्हणजे 48 चा विभाजक 3 हा आहे। 4 आहे का, 4 ने भागून बघायचं, 4 1 4, 4 2 8 म्हणजे 4 ने सुद्धा भाग जातो। मग पुढची कोणती कसोटी, 5 ची कसोटी, दिलेल्या संख्येतील अंकाच्या एकक स्थानी 0 किंवा काय पाहिजे, 5 पाहिजे, म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल ती संख्या 5 ने विभाज्य असते। 5 आहे का, मग नाही आहे। मग 6 आहे का, 2 आणि 3 असेल तर 6 असतो म्हणून 6 आहे। 2 आणि 3 विभाजक दिसला की 6 हा विभाजक असतो, तुम्हाला सांगितलेला आहे। मग 6 लिहून टाकला। 7 आहे का, 7 ना 48 ला भाग जात नाही, 8 न जातो का, 8 45, 8 सख 48, 8 सुद्धा आहे। 9 नाही, 10 नाही, 11 नाही, 12 आहे, परत 16 आहे 12 च्या नंतर 24 आहे, 24 दोन्ही 48 आणि शेवटी 48 एक 48 हा विभाजक आहे। तर हे 16, 24 आणि 48 हे कसं काढलं मुलांनो, 16 ने 48 ला भागला, 12 च्या पुढच्या प्रत्येक संख्येला भागायचं, 13 ने भागायचं, भाग जात नाही, 14 ने जात नाही, 15 ने जात नाही, 16 ने जाते, 16 1 16, 16 2 32, 16 3 48, पुढे असंच भागत गेलं, 17 ने जात नाही, 18 ने जात नाही, 19 ने जात नाही, 20 ने जात नाही, 21 ने जात नाही, 22 ने जात नाही, 23 ने जात नाही आणि नंतर सरळ 24 ने जातो, 24 1 24, 24 दोन्ही 48। मग 24 दोन्ही 24 ची दुप्पट 48 होत असेल तर पुढच्या प्रत्येक संख्येची दुप्पट 48 पेक्षा मोठी होते, म्हणजे 25 ची दुप्पट 50, 26 ची 52, पुढच्या सगळ्या संख्येने भागात बसायची गरज नाही 24 च्या पुढच्या, म्हणजे कोणत्याही संख्येची दुप्पट संख्या दिलेली संख्या जर असेल तर याच्या पुढच्या दुसऱ्या वेगळ्या संख्येने भागात बसण्याची आवश्यकता नाही। मग शेवटी 48 एक 48 हे एवढे विभाजक काढले। मग काय सांगितले, 48 या संख्येच्या विभाजकापैकी किती विभाजक मूळ अवयव आहेत? आता याच्यापैकी मूळ अवयव कोणते कोणते आहेत? एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, तुम्हाला सांगितलेलं आहे। मग कोणकोणते आहेत मूळ अवयव? 2 आहे, 3 आहे, नंतर 2 आणि 3 हे दोनच मूळ अवयव आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही हे लक्षामध्ये ठेवायचं, म्हणून एक हा मूळ अवयव या ठिकाणी नाही। 18 ने विभाज्य असणाऱ्या किती संख्या 9 ने विभाज्य असतील? बघा खूप सोपा प्रश्न आहे। 18 ना समजा 36 ला भाग जातो, 36 18 च्या पाड्यावर 36 येतं ना, 18 1 18, 18 दोन्ही 36। 18 ना समजा 54 ला भाग जातो, 18 1 18, 18 दोन्ही 36, 18 3 54। मग या 36 ला 9 न भाग जातो का, 9 चौक 36 जातो। या 54 ला 9 ने भाग जातो का, 9 सख 54। तुम्ही असं प्रत्येक संख्या जर बघितली, 18 ने ज्या ज्या संख्येला भाग जातो त्या प्रत्येक संख्येला 9 या संख्येने भाग जातो मुलांनो। कसं, कारण
9 ही संख्या काय आहे? 18चा विभाजक आहे. म्हणजे 18चा विभाजक म्हणजे 18ला ज्या ज्या संख्येनं भाग जाईल त्या संख्येला 9 ने सुद्धा भाग जातो बेटा. एवढं लक्षामध्ये ठेवायचं. मग इथं 18 भाग केला म्हणजे 9 ने भाग जाणारच. जसं समजा 4च्या पाड्यामधली संख्या आहे 12 आहे, 16 आहे, 20 आहे, 24 आहे, 28 आहे. आता या प्रत्येक संख्येला बेटा तुम्ही काय करा? 2 न भागून बघा. या प्रत्येक संख्येला 2 न भाग देतो की नाही? 2 सक 12, 2 8 16, 2 10 20, 2 1 2 2 2 4, 2 1 2 4 8. म्हणजे एखादी संख्या दुसऱ्या संख्येचा विभाजक असेल. समजा 2 ही संख्या 4चा काय आहे? विभाजक आहे. 2 ही संख्या 4चा विभाजक आहे. मग 4 न ज्या ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला 2 ने भाग जातो. तसंच इथं 9 ही संख्या काय आहे? 18चा विभाजक आहे. 18चा विभाजक आहे 9. मग 18 न ज्या ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला 9 ने सुद्धा भाग जातो. मुलांनो, हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे कोणत्याही संख्येने एखाद्या संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जात असेल तर या संख्येच्या सर्व विभाजकांनी सुद्धा त्या संख्येला भाग जातो. ही संकल्पना, ही आयडिया, ही कल्पना आपण लक्षामध्ये ठेवायची. म्हणजेच 18 न ज्या ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला 9 ने सुद्धा भाग जातो. 18 ने विभाज्य असणाऱ्या किती संख्या 9 ने विभाज्य असतील? 10, सर्व, 50, 18 सर्व संख्या विभाज्य असतील. पुढील पैकी विभाजक आणि विभाज्य यांची योग्य जोडी कोणती? म्हणजे या 2 संख्या ज्या दिलेल्या आहेत त्या 2 संख्या मधल्या विभाजक असल्या पाहिजे आणि विभाज्य असल्या पाहिजे. 13 ही 92 ची विभाजक आहे का? 13च्या आणि 92 ही 13ची विभाज्य आहे का? हे विभाजक पाहिजे आणि हा विभाज्य पाहिजे. 13च्या पाड्यामध्ये 92 येते का? येत नाही. 13 5 65, 13 का 78, 13 91 होतात. 92 होत नाही. 92 ला 13 ने निशेष भाग जात नाही. निशेष भाग जेव्हा जातो तेव्हा ती संख्या काय असते? विभाज्य असते आणि विभाजक असते. मग इथं 13 ला 92 निशेष भाग जात नाही. 14 ला 102 ला जातो का? 14 5 70, 14 6 84, 14 7 98, 14 8 112, 14 ला 102 ला सुद्धा पूर्ण भाग जात नाही, निशेष भाग जात नाही. 18 ने 72 ला पूर्ण भाग जातो का? तर जातो. 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 4 72. मग विभाजक आणि विभाजनची योग्य जोडी कोणती? तर 18 आणि 72 ही योग्य जोडी आहे. पुढचा प्रश्न 8370 या संख्येतून कोणती लहानात लहान संख्या वजा केली असता येणारी संख्या 5 ने भाग जाणारी नसेल? मग कोणती संख्या लहानात लहान वजा केली म्हणजे या 4 संख्यापैकी 5 न भाग जाणारी संख्या येणार नाही. मग आता ह्याच्यातून 10 जर वजा केलं तर काय येते? 8360 येते. म्हणजे 5 न भाग जाणारी संख्या केव्हा असते? जेव्हा एक संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. मग याच्या एकक स्थानी इथं किती आहे? आता 0 आहे. मग 10 वजा केलं तर 0च राहील म्हणजे या संख्येला 5 ने भाग जाईल. 30 वजा केलं तरी 0च राहील कारण 0 मधून 0 गेले 0. मग 0 राहिल्यानंतर या संख्येला 5 ने भाग जाईलच. आता 6 वजा केल्यानंतर मात्र 0 किंवा 5 राहील का? 8370 वजा 6 केलं तर 10 मधून 6 गेले 4, इतर राहिले 6, 6 ला 6, 3 ला 3 आणि 8 ला 8. मग एकक स्थानी काय आलं? इथं 4 आलं. म्हणजे 4 एकक स्थानी आलं म्हणजे त्या संख्येला 5 ने निशेष भाग जाईल का मुलांनो? तर जाणार नाही. कारण एकक स्थानी काय पाहिजे आपल्याला? 5 ने भागण्यासाठी 0 किंवा 5 पाहिजे तरच एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर आपल्याला 5 ने भाग जातो. इथं 8364 आहे. एकक स्थानी 0 किंवा 5 नाही. म्हणजेच कोणती लहानात लहान संख्या वजा केली असता येणारी संख्या 5 ने भाग जाणारी नसेल? मग 6 ही संख्या म्हणजे तिसरा पर्याय त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येस 4 ने निशेष भाग जाईल? काय करायचं? 4 ची कसोटी आठवायची. काय कसोटी 4 ची? ज्या संख्येच्या दशक व एकक स्थानचे अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 4 ने विभाज्य असते. दशक व एकक स्थान म्हणजे हे दशक स्थान आणि हे एकक स्थान या 2 संख्येला 4 न भागून बघायचं. 82 ला 4 न भागून बघा. 4 2 8, 2 उरला. 2 ला 4 न पूर्ण भाग जातो का? जात नाही. 0 चा भाग जातो आणि बाकी 2 उरते म्हणजे निशेष भाग जात नाही. 84 ला 4 न भागून बघा.
4 दोन्ही 8 आणि 4 एक 4, 84 ला 4 ला निशेष भाग चला, म्हणजे 484 ला सुद्धा 4 ला निशेष भाग जातो. निशेष भाग जाईल म्हणलं तर 484 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न 7,4,8 हे अंक एकदाच वापरून 4 ने भागणाऱ्या किती 3 अंकी संख्या तयार होतील? हे अंक एकदाच वापरायचे, प्रत्येक अंक 2 वेळेस वापरायचं नाही. हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्या लिहू अगोदर. कोणत्या कोणत्या संख्या तयार होतात बघा. 7 पासून कोणत्या संख्या तयार होतात? 7 पासून 7, 4, 8 या दिलेल्या क्रमाने एक संख्या झाली. दुसरी 7 अगोदर लिहा आणि 8 लिहा आणि नंतर 4 लिहा. आता 7 पासून झाला. आता 4 पासून 4, 8, 7, पुन्हा 4, 7, 8, पुन्हा आता 8 पासून 8, 4, 7, पुन्हा 8, 7, 4, 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे काय केलं आपण? 7 पासून लिहिताना 7, 4, 8 लिहिलं, नंतर 7 ला 7 घेतलं, हे 8 अगोदर घेतलं आणि 4 नंतर घेतलं. आता 7च्या संख्या संपल्या. 7 पासून सुरुवात होणार आहे. आता 4 पासून सुरू होणाऱ्या कोणत्या? 4, 8, 7. 4 घेतला अगोदर, नंतर 8 घेतला, नंतर 7 घेतलं आणि नंतर याच्या उलट 4 ला 4 घेतलं आणि या 7 ला अगोदर घेतलं आणि 8 ला नंतर घेतलं. तसंच 8 पासून तयार होणाऱ्या कोणत्या? 8, 4, 7 इथला उलटा क्रम घेतला आणि नंतर 8 ला 8 घेतलं, 4च्या ठिकाणी 7 घेतला आणि 7च्या ठिकाणी 4 घेतलं. या 6 संख्या आहेत. मग या 6 संख्यापैकी एकदाच वापरून 4 ने भागणाऱ्या किती 3 अंकी संख्या तयार होतील? आता या संख्येला 4 न कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो ते बघायचंय. 748 ला 4 न भाग जातो का? तर 4 एक 4, 3 उरले, 34 झाले. सॉरी, आपल्याला हे पूर्ण संख्येला भागण्यापेक्षा आपण जे 4 ची कसोटी दिली त्या कसोटीनुसार शेवटच्या 2 संख्येलाच भागायचं. म्हणजे 48 ला भागायचं. 4 एक 4, 4 दोन्ही 8 भाग जातो, म्हणजे 748 ला भाग जातो. तर आपली किती संख्या तयार झाली? या ठिकाणी 1 झाली. 784 जातो का? 4 दोन्ही 8, 4 एक 4, म्हणजे या 2 संख्येला गेले की इकडच्या संख्येला जातेच, म्हणजे ही संख्या सुद्धा झाली 2. आता या 87 ला जाईल का? जाणार नाही, कारण 87 ही कशी आहे? विषम संख्या आहे. विषम संख्या बघल्याबरोबर त्या संख्येला 4 ने किंवा 2 ने भाग जाणार नाही. 2च्या पटीतल्या सगळ्या संख्या कशा आहेत? सम आहेत, म्हणजे त्यांच्या एकक स्थानी काय असतो? 0, 2, 4, 6, 8 2च्या, आणि 4 न भाग जाणाऱ्या संख्येच्या एकक स्थानी सुद्धा समसंख्या असते, विषम संख्या नसते. तुम्ही 4चा पाडा बघा. 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सका 24, 4 7 28, म्हणजे 0 तरी येत आहे, 4 तरी येत आहे, 8 तरी येत आहे, 6 तरी येत आहे. अशा प्रकारचे अंक येत आहेत. मग इथं 7 येईल का? येणार नाही. आता या संख्येला 4 न भागून बघू. शेवटच्या 2 संख्येलाच 4 एक 4, 3 उरले, 38 झाले, 4 8 32, 4 9 36, पूर्ण भाग जात नाही, मग ही संख्या सुद्धा नाही. आता या संख्येला 4 न भागून बघा, जाते का? इथं सुद्धा विषम संख्या आहे, जाणार नाही. या संख्येला भागून बघा. 4 एक 4, 3 उरले, 34 झाले, 4 8 32, निशेष भाग जात नाही, म्हणजे ही संख्या सुद्धा नाही. तर किती संख्या आहेत? मग किती 3 अंकी संख्या आहेत 4 न भागणाऱ्या? 2 आहेत. 2 संख्यांना 4 ने निशेष भाग जातो. आता 9 स्टार 7 8 5 ही 9 ने निशेष भाग जाणारी संख्या आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? आता तुम्हाला 9 ची कसोटी सांगितलेली आहे मुलांनो. 9 ची कसोटी आणि 3 ची कसोटी, दोन्ही कसोट्या कशा आहेत? समान आहेत, सारख्या आहेत. काय 9 ची कसोटी? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 9 ने विभाज्य असते. दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज. मग अंकांची बेरीज किती पाहिजे? 9च्या पटीमध्ये 9 ने भाग जाणारी बेरीज पाहिजे. मग इथं अंक कोणत्या कोणत्या आहेत बाबा? 9 आहे, 9 अधिक स्टार अधिक 7 अधिक 8 अधिक 5. मग आता स्टार सोडून आपल्याला स्टारची किंमत काढायची आहे. या 4 अंकांची बेरीज करू. 9 आणि 7 16, 16 आणि 8 24, 24 आणि 5 29, 29 अधिक स्टार. मग मला सांगा 29 मध्ये किती मिळवल्यानंतर 9च्या पाड्यातली संख्या तयार होते मुलांनो? सोपं गणित आहे. 29च्या पुढची कोणती संख्या आहे 9च्या पाड्यातली? 9चा पाडा म्हणायचा. 9 एक 9, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36. मग 36 होण्यासाठी 29 मध्ये कोणती संख्या मिळवावी लागेल? 29च्या पुढे 36 पर्यंत मोजायचं. 30
31, 32, 33, 34, 35, 36 म्हणजे 5 आणि 2 7 म्हणजे स्टारच्या जागी काय येईल मग आता, म्हणून स्टार बरोबर काय मग 7 येईल. म्हणजे 7 पाहिजे आपल्याला. स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असायला पाहिजे, मग 7 असायला पाहिजे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. आता इथं 1 0 5 पुढं चौकोन दिला, 3 2 6 पुढे चौकोन दिला, 1 2 3 पुढे चौकोन दिला आणि खाली 4 चौकोन दिले. आणि प्रश्न काय विचारलाय, चौकोनात समान अंक आहे, येणाऱ्या उत्तराला 5 ने निशेष भाग जातो, तर चौकोनातील अंक ओळखा. म्हणजे ह्या 3 चौकोनामध्ये आणि खालच्या 4 चौकोनामध्ये, सर्व चौकोनामध्ये समान अंक आहे मुलांनो. मग समान अंक असेल तर कोणता अंक राहू शकते बाबा, तर येणाऱ्या उत्तराला 5 ने निशेष भाग जातो. 5 ने निशेष भाग जातो म्हणजे इथे किती असलं पाहिजे, 5 असलं पाहिजे किंवा 0 असलं पाहिजे. मग कोणत्या 3 संख्यांची बेरीज इथं आपल्याला, म्हणजे सगळ्या संख्या सगळ्या सर्व चौकोनामध्ये समान अंक आहेत म्हणले. मग समान अंक इथं जर 0 किंवा 5 असेल, 0 0 तर बेरीज येऊ शकत नाही. मग काय बेरीज असेल, 5 5 असेल. मग इथं 5 बेरीज येण्यासाठी इथं काय काय पाहिजे बघा, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 15 ला 5, हातचाला 1, 5 1 6, 6 6 12, 12 3 15 ला परत 5, हातचाला 1, 0 1 1, 1 2 3, 3 2 5, 3 1 4, 4 1 5, 5555. म्हणजे चौकोनातील अंक कोणता आहे तर 5 आहे. सोपा प्रश्न होता. म्हणजे येणाऱ्या उत्तराला 5 ने निशेष भाग जातो, यावरून आपल्याला कळालं इथं काय असलं पाहिजे, 0 किंवा 5 असलं पाहिजे. कारण 5 ची कसोटी काय आहे, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर ती संख्या 5 ने विभाज्य असते. मग इथं 5 असेल, 0 असेल तर यांची बेरीज 0 0 0 0 येऊ शकते का, नाही. मग इथं काय असायला पाहिजे, 5 असायला पाहिजे. मग इथं 5 जर घेतलं तर इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 5, म्हणजे सगळीकडे समान अंक घ्यायचे. 5 3 15 ला 5 घेऊन बघितलं आपण, 15 ला 5 घेतला, हातचाला 1 घेतला, मग सगळ्यांची बेरीज केली तर 5555 बेरीज बरोबर येत आहे. म्हणजे जो प्रश्न विचारला आपल्याला तो प्रश्नामध्ये आपलं उत्तर बसत आहे, म्हणून 5 हे उत्तर बरोबर आहे. तर लागलीच पुढचे प्रश्न आपण बोलूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 2.6 मधला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9. 1 ते 100 मधील 15 ने तसेच 12 ने विभाज्य असलेल्या एकूण संख्या किती. प्रश्न नीट वाचायचा असतो, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असतो मुलांनो. इथं 15 ने तसेच 12 ने विभाज्य असलेल्या एकूण संख्या किती, 15 ने किंवा 12 ने विभाज्य असलेल्या एकूण संख्या किती असं विचारलेलं नाही. तर 15 ने तसेच म्हणजे 15च्या एकूण विभाज्य असलेल्या संख्या आणि 12च्या एकूण विभाज्य असलेल्या संख्या यांची काय करावं लागते, या ठिकाणी बेरीज करावी लागते. मग 15 ने विभाज्य असलेल्या संख्या कोणत्या आहेत 100 मधल्या, 15 ने विभाज्य संख्या बरोबर आहे. 15 ने विभाज्य 15च्या पाड्यातल्या, 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75 आणि 15 6 90. 15 7 105 हे 100 पेक्षा कसे होतात, मोठे होतात. मग 100 पर्यंतच्या 15 ने विभाज्य किती आहेत, 1 2 3 4 5 6. आता 12 ने लिहू आपण. 12 ने विभाज्य संख्या कुठपर्यंत घ्या म्हणे, दोन्ही संख्या कुठपर्यंत घेतो, 100 पर्यंत. 100 पर्यंतच्या 12 ने विभाज्य कोणत्या कोणत्या आता, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 84 आणि 12 8 96 इथपर्यंत संख्या आहेत. म्हणजे एकूण संख्या किती झाल्या मग आता मोजा बरं. एकूण संख्या बरोबर 1 2 3 4 5 6, 15च्या 7 आणि 12च्या किती आता 1 2 3 4 5 6 7 8, 8 आणि 6 एकूण किती झाल्या मग 14 झाल्या. मग एकूण 14 या संख्या 15 ने आणि 12 ने मिळून विभाज्य आहेत. कुठपर्यंत, 100 पर्यंतच्या संख्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी विभाजक आणि विभाज्य यांची अयोग्य जोडी कोणती. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी याच्यामधली.
तर दोन्ही एक विभाजक असला पाहिजे आणि एक विभाज्य असला पाहिजे. अशा जोड्या कोणत्या कोणत्या आहेत ते बघायचं. आणि जे संख्या विभाजक नाही, दोन संख्यापैकी एक संख्या विभाजक नाही आणि दुसरी विभाज्य नाही, अशी जोडी कोणती हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघावं लागते मुलांना. मग इथं 13 आणि 117, 13 या संख्येनं 117ला भाग जातो, म्हणजे 13 ही 117ची काय आहे, विभाजक आहे. 13च्या पाड्यामध्ये 117 येतात, 13 8 104, 13 9 117, म्हणजे ही जोडी काय आहे, विभाजक आणि विभाज्याची जोडी आहे. पुढची जोडी आहे 14 आणि 102. 14 आणि 102ला पूर्ण भाग जात नाही, निशेष भाग जात नाही, म्हणजे 14 ही 102ची विभाजक नाही, म्हणजे अयोग्य जोडी हीच झाली. 18 ने 162ला 18 9 162 होतात आणि 15 8 120 होतात. ही जोडी सुद्धा कशी आहे, विभाजक आणि विभाज्याची जोडी आहे. तर 2 नंबरचा पर्याय आपला या ठिकाणी योग्य आहे. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? 4 विधान दिली त्या ठिकाणी. 4 पैकी चुकीचं कोणतं? 12 हा 96चा विभाजक नाही. 96चे विभाजक बघा अगोदर. शहाण्णवचा विभाजक राहण्यासाठी 12च्या पाड्यामध्ये 96 येते का बघायचं. म्हणजे 96 जर विभाज्य असेल 12 नंतर 12 हा 96चा काय असतो, विभाजक असतो. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 84, 12 8 96, म्हणजे 12 हा 96चा विभाजक काय आहे. 12 विभाजक आहे. म्हणजे हे विधान विभाजक नाही म्हणलं या ठिकाणी. विभाजक नाही म्हणलं हे चूक आहे विधान, म्हणजे चुकीचं विधान हेच आहे पर्याय क्रमांक 1 च. दुसरं 36 हा 9 आणि 4चा सामायिक विभाज्य आहे, बरोबर आहे. 98 हा 14चा विभाज्य आहे, 14चा विभाज्य 98 आहे. 16 हा 176चा विभाजक आहे, 176चा विभाजक 16 आहे. 176ला 16 ने निषेध भाग जातो, 16 1 16, एक उरते, पुन्हा 16 1 16. तर हे तीनही विधान बरोबर आहेत आणि पर्याय क्रमांक 1 चं विधान चुकीचं आहे. पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 12च्या विभाजकापैकी 3 विभाजक मूळ आहेत. आता 12च्या विभाजकापैकी 3 विभाजक, 12चे विभाजक कोणते कोणते आहेत बाबा बघा. बरोबर आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 12 आहे. एवढ्या संख्येने 12ला भाग जातो. याच्यापैकी 3 विभाजक मूळ संख्या आहेत का? तर 2 आणि 3 हे दोनच विभाजक मूळ संख्या आहेत. तर हे विधान बरोबर आहे का? मग 12च्या विभाजकापैकी 3 विभाजक मूळ संख्या आहेत. 3 विभाजक मूळ संख्या सांगितलं, पण इथं किती विभाजक मूळ संख्या आहेत? 2च विभाजक मूळ संख्या आहेत. मग हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. हे विधान चूक आहे. आता 45 ने विभाज्य असलेली दुसरी संख्या 90 आहे. 45 ची दुसरी संख्या 45 गुणिले 2 केलं तर काय होते? 90 होते. मग हे विधान कसं आहे? बरोबर आहे. 1 ते 15 मधील एकच संख्या ही 9 ने विभाज्य आहे. 1 ते 15 मधील एकच संख्या 9 ने विभाज्य संख्या 1 ते 15 मधील. नऊ ने विभाज्य कोणती येते? 9 1 9, 9 2 18 कशी होते? 15 पेक्षा मोठी होते. मग 1 ते 15 मध्ये 9 ने विभाज्य असणारी संख्या एकच आहे. मग हे विधान सुद्धा कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी बरोबर आहेत आणि ए चुकीचं आहे. मग पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहेत? मग ह्याच्यामध्ये काय सांगितलं? ए आणि बी बरोबर आहेत, तर चूक आहे. तर बी आणि सी, म्हणजे बी आणि सी बरोबर आहेत आपल्याला या ठिकाणी. ए चूक आहे, म्हणजे हे पर्याय चूक आहे. ए बी सी तिन्ही बरोबर आहेत म्हणून सांगितलेलं आहे, हे सुद्धा चूक आहे. आणि फक्त बी बरोबर आहे म्हणून सांगितलं, हे सुद्धा चूक आहे. तर बी आणि सी हे 2 विधाने बरोबर आहेत बेटा. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे प्रश्न सोडवलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, 29 ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येचा अवयव आहे? मग 29 ही संख्या कोणत्या संख्येचा अवयव आहे? अवयव म्हणजेच काय बेटा? अवयव म्हणजेच विभाजक. अवयवालाच विभाजक असं म्हणतात. 29 ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येचा अवयव आहे? 138 चा आहे का? 377 आहे, 97 चा आहे, 135 आहे? सोपा मार्ग आहे. काय करायचं? 29 चा पाडा तयार करायचा किंवा या सगळ्या संख्येला 29 न भागायचं. आपल्याला भागणं सोपं जाईल. 29 न भाग होतो का? निषेध भाग 29 1 29, 29 2 58, 29 3 87, 29 चौक 116, 29 5 145 ला निषेध भाग जात नाही. म्हणजे ही संख्या
29 संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येचा अवयव आहे? 138चा अवयव आहे का? नाही. 377चा आहे का? बघा 377 ला 29 न भागा. 29 एक 29 किती उरले? 1 आणि 7 8 उरले. 29 दोन्ही 58 29 त्रिक 87. 377चा 29 ही संख्या अवयव आहे, विभाजक आहे. पूर्ण भाग चालला. 29 एक 29 8 उरले किती झाले मग आता या ठिकाणी? 87 झाले. मग 29 दोन्ही 58 29 त्रिक 87. 13चा पूर्ण भाग चाललेला आहे. म्हणजे हे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 64 या संख्येच्या विभाजकांच्या गुणाकार रूपात मांडता येतील अशा जोड्या किती? 64 या संख्येचे विभाजक लिहा अगोदर, मग त्यावरून आपल्याला गुणाकार रूपात मांडता येते. विभाजकाच्या गुणाकार रूपात मांडता येईल. एक आहे, 2 न भाग जातो, 3 न जातो का? नाही. 4 न जातो, 5 न जात नाही, 6 न जात नाही, 7 न जात नाही, 8 न जातो, 9 न जात नाही, 10 न जात नाही, 11 न जात नाही, 12 न जात नाही, 13 न जात नाही, 14 न जात नाही, 15 न जात नाही, 16 न जातो आणि नंतर सरळ 32 न जातो आणि 64 न जातो. एवढ्या संख्येने याला भाग जातो. मग 64 या संख्येच्या विभाजकांच्या गुणाकार रूपात, विभाजकांचा गुणाकार रूपामध्ये मांडता येतील अशा जोड्या किती? 4 दोन्ही 8 अटी 64. मग 64 ला मांडायचं असेल तर कसं मांडावं लागेल? 2 गुणिले 32 किंवा 4 गुणिले 16 किंवा 8 गुणिले 8 किंवा 1 गुणिले 64. 1 2 3 4 विभाजकांच्या गुणाकार रूपात मांडता येतील अशा जोड्या किती? जोड्या आहेत 4. ही एक जोडी 32 दोन्ही 64 16 चौक 64 8 8 64 आणि 64 एक 64. तर 4 जोड्या निघतात. अशा प्रकारे जोड्या पाडायच्या. समजून घ्या प्रश्न. विभाजक कोणते कोणते आहेत? 1 2 4 8 16 32 64. मग या विभाजकापैकी जोड्या कोणत्या कोणत्या पडतात? 64 एक 64 ची जोडी पडते, 32 दोन्ही 64 पडते, 16 चौक 64 पडते आणि 8 8 64 सुद्धा जोडी पडते. मग अशा प्रकारे 4 जोड्या या ठिकाणी निघालेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे 576 या संख्येच्या विभाजकापैकी समसंख्या असलेल्या विभाजकाची संख्या किती? मग 576 चे विभाजक आपण या ठिकाणी लिहूया अगोदर. विभाजकापैकी समसंख्या असलेल्या जोड्या किती? मग 576 चे विभाजक बरोबर आहे. कोणकोणते विभाजक आहेत 576 चे? कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? समसंख्या असलेल्या विभाजकाची संख्या किती? 576 चे विभाजक घ्यायला आपल्याला थोडासा बराच वेळ लागेल. पहिला विभाजक 1, दुसरा 2 आहे का? आहे, कारण एकक स्थानी 6 आहे. तिसरा 7 6 13 5 18 3 सुद्धा आहे. 4 आहे का? 76 ला 4 ला भाग होतो 19 76 म्हणजे 4 सुद्धा आहे. 5 आहे का? नाही. 6 आहे का? 2 आणि 3 आहे म्हणजे 6 आहे. परत 7 आहे का? 7 8 56 1 उरला 7 नाही. 8 आहे का? 8 7 56 1 उरला 16 म्हणजे 8 सुद्धा आहे. 9 आहे का? 7 6 13 5 18 म्हणजेच 18 ला 9 ने भाग जातो म्हणून 576 ला सुद्धा 9 ने भाग जातो. पुढचं 10 आहे का? नाही. 11 आहे का? 5 6 11 11 मधून 7 गेले 11 नाही. 12 आहे का? 12 2 24 12 12 चौक 48 2 आणि 7 9 उरले म्हणजे 12 सुद्धा आहे. 13 आहे का? 13 चौक 52 5 उरले नाही. 13 14 आहे का? 14 नाही. 15 सुद्धा नाही. 15 नाही. 16 16 32 16 48 2 आणि 7 9 उरले तर 16 सुद्धा आहे. 17 नाही. 18 18 2 36 18 3 54 3 उरले 18 ही आहे. 19 19 चौक 19 नाही. 20 नाही. 21 नाही. 21 दोन्ही 42 22 22 दोन्ही 44 13 उरले
22 25 22 सेकंद 22 नाही 23 एक 23 23 46 11 उरले 23 3 23 94 23 5 111 23 नाही 24 24 दोन्ही 48 2 आणि 7 9 24 94 24 सुद्धा आहे 25 नाही 26 26 दोन्ही 52 26 नाही 27 दोन्ही 54 3 उरले 27 नाही 28 दोन्ही 56 28 नाही 29 आहे का 29 दोन्ही 58 28 उरले तर 29 नाही 30 नाही 31 31 26 उरले 31 ही नाही 32 32 एक 32 57 मधून 32 25 उरले मग 32 3 8 24 42 म्हणजे 32 सुद्धा आहे 32 33 नाही 34 34 एक 34 34 एक 34 नंतर 23 उरले 23 34 भागत नाही 35 न नाही 36 न 36 एक 36 21 उरले आणि 3 संघ 18 6 7 36 म्हणजे 36 न सुद्धा भाग जातो 37 38 नाही 38 मधून 19 उरले 7 नाही 39 नाही 39 एक 39 17 ने 18 उरले 39 नाही 40 नाही 41 नाही 16 उरले 166 41 नाही 42 नाही 43 43 एक 43 14 उरले 43 नाही 44 नाही 54 ते 57 13 उरले 54 44 एक 44 13 उरले 12 44 नाही 45 नाही 46 46 सुद्धा 46 एक 46 11 उरले 46 दोन्ही 46 नाही 47 नाही 48 नाही 48 आहे 48 एक 48 2 7 9 उरले 48 दोन्ही 96 48 सुद्धा आहे विभाजक समसंख्या असलेल्या विभाजकाची संख्या किती समसंख्या असलेल्या 48 आहे 48 च्या पुढे बेत्रिक 6 आहे 3 चौक 12 आहे 4 7 24 आहे 3 7 18 आहे 4 3 12 आहे 24 आहे 32 आहे 9 5 9 27 48 49 50 51 51 52 53 54 55 कोणतंच नाही 56 57 58 59 60 60 61 62 आता या 576 ला 2 न भागलं तर काय येते असं उलटे विभाजक होतं 576 ला 2 न भागा बे आटी बे दोन्ही 4 एक उरला बे आटी 16 आणि परत एक उरला बे आटी 16 आणि 3 न भागा 3 एक 3 3 एक 3 किती उरले 2 उरले 3 9 27 आणि 3 दोन्ही 6 4 न भागा 4 एक 4 एक उरला 4 चौक 16 एक उरला 4 चौक 16 6 न भागा 6 एक 6 9 54 3 उरले 6 7 36 8 न भागा 8 8 7 56 8 7 56 एक उरला 8 दोन्ही 16 त्याच्या अगोदर पुन्हा नंतर 9 न भागा 9 9 7 9 5 आपण 9 सख 54 9 सख 54 आणि 9 सख 54 3 उरले 36 झाले 9 चौक 36
12 न भागा, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 48 म्हणजे 2 आणि 7 9 उरले, 12 8 96. तर एवढेच विभाजक आहेत, 48 64. मुलांना कसं काढलं आपण इथपर्यंत 48 पर्यंत त्या संख्येने भाग दिला आपण, प्रत्येक संख्येने भाग देऊन बघला. थोडस वेळ खाऊ उदाहरण होतं, अशा प्रकारचं एखादं उदाहरण आता आपल्याला त्याला तेवढा वेळ द्यावा लागेल. याचे पूर्ण विभाजक लिहायचे म्हणजे अगोदर आपण 1 2 3 4 5 6 7 5 6 म्हणजे ज्या संख्येनं या समसंख्याच याचं विभाजक राहू शकते, म्हणून समसंख्येचे पाढे तयार केले आणि पाढे तयार करून आपण 48 पर्यंत इथं विभाजक लिहिले. पण पुढचे विभाजक आता 49 50 प्रत्येक संख्या करून बघायची का नाही. तर या 2 न भागल्यानं काय येते, तर 288 येते. म्हणजे 288 गुणिले 2 576 होतात, म्हणजे 288 याचं काय आहे विभाजक आहे. 3 न भागल्यानं किती येते 192 येते. 4 न भागल्यानं किती येते 144 येते. 5 न भागल्यानं 6 न भागल्यानं किती येते 196 येते. 8 न भागल्यानं किती येते 72 येते. 9 न भागल्यानं किती येते 64 येते. 12 न भागल्यानं किती येते 48. मग इथपर्यंत आपल्याला आलं. आता बाकी प्रत्येक संख्येनं 16 न भागल्यानं 36 येईल, 18 न भागल्यानं 32 येईल, 24 आणि 24 24 गुणिले 24 576. अशा प्रकारे यांचे विभाजक कोणत्याही संख्येचे काढायचे असतात. मग एकूण विभाजकामध्ये या संख्येच्या विभाजकापैकी समसंख्या असलेल्या विभाजकाची संख्या किती. समसंख्या कोणत्या कोणत्या हातात त्याच्यामध्ये 2 आहे, 4 आहे, 1 2 3 4. दुसऱ्या पेन करू म्हणजे आपल्याला कळते. 2 एक आहे समसंख्या, 4 एक आहे, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 17 संख्या समसंख्या आहेत. 576 या संख्येच्या विभाजकापैकी समसंख्या असलेल्या विभाजकाची संख्या किती. समसंख्या असलेले विभाजक 576 या संख्येच्या विभाजकापैकी विभाजकाची सगळी समसंख्या असलेल्या विभाजकांची संख्या किती. समसंख्या असलेले विभाजक कोणते कोणते आहेत. 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 12 आहे, 16 आहे, 18 आहे. 18 सुद्धा विभाजक आहे याचा. 24 सुद्धा आहे, 32 सुद्धा आहे, 36 सुद्धा आहे, 48 सुद्धा आहे, 64 सुद्धा आहे, 72 आहे, 96 आहे, 144 आहे आणि 288 आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर पुस्तकामध्ये उत्तर चुकीचं सांगितलेलं आहे मुलांनो. या ठिकाणी आपले पर्याय किती आले. समसंख्या असलेले विभाजक 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आलेले आहेत. या संख्येच्या विभाजकापैकी समसंख्या असलेल्या विभाजकाची संख्या किती. तर उत्तर आहे याचं 17 हे उत्तर आहे. हे उत्तर चुकीचं आहे जे पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आपलं उत्तर 17 हेच योग्य आहे, कारण आपण पूर्ण याचे विभाजक पाडले आणि विभाजकामधल्या समसंख्या कोणत्या कोणत्या आहेत. म्हणजे समसंख्या म्हणजे ज्याची समान वाटणी करता येते अशा संख्या समसंख्या. मग ह्या सगळ्या समसंख्या आहेत. मग याचं उत्तर किती आहे 17 आहे. अशा प्रकारे आपण हा सराव संच 2.6 सोडवलेला आहे. याचा बारकाईने अभ्यास करा. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे म्हणून याला कंटाळून याला बंद करू नका. तर हा अभ्यास आपण सविस्तर केल्याशिवाय आपल्याला ही परीक्षा सोपी जाणार नाही. ते गणित सोपे जाणार नाही. एकदा हे गणित समजलं की आपल्याला पुढचं पूर्ण गणित सोपं जात असते 10वी पर्यंत. म्हणून थोडासा वेळ लागेल अभ्यासाला, तरी पण न थकता न कंटाळता आपण अभ्यास करावा व व्हिडिओ पूर्ण बघावा हीच तुम्हा सर्व मुलांना विनंती आहे. आणि आपल्याला आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना शेअर करावा. धन्यवाद.